पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बळवंतराव, आपटे म्हणतायत तो मुद्दा बरोबर आहे। आपल्याला आता अधिक कागद लागणार, कारण केसरीचा खप 4500 प्रतींवर जाऊन पोहोचला आहे। मी काय म्हणतो बळवंतराव, आपण पूर्वीसारख्याच 2500 प्रती छापल्या तर? बळवंतराव, हे नुसतं असं फेऱ्या घालत राहून उत्तर सापडणार नाहीत। तुम्ही काय विचार करता आहात हे मला कसं कळेल? असे करा, जाहिरात छापा। केसरी हे सर्वाधिक खप असलेलं वर्तमानपत्र आहे। जाहिरात द्यायची आणि मग ती छापायची कुठे? कुठे म्हणजे केसरी तर केसरी 4000 लोकांपर्यंत पोहोचतो ना। किमान 40,000 लोक ती वाचतील, पाहतील, ऐकतील। बर, मग काय? वाचणाऱ्यांमध्ये कितीतरी व्यापारी असतील, विक्रेते असतील, त्यांना त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करायच्या असतील। बरं, केसरी इतकी पोहोच दुसरे कुठलेही वर्तमानपत्र देऊ शकत नाही हे कळल्यावर ते आपल्याकडे जाहिरात करतील। बरोबर आहे बळवंतराव। आपल्या वर्गणीदारांना सध्या काहीही त्रास नको। आले का ध्यानात? हे मात्र अगदी खरे बोललात बळवंतराव तुम्ही। अरे अण्णासाहेब, अहो, केसरी जाहिरात म्हणजे भरघोस प्रतिसाद। या 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 किर्लोस्कर बुवा, या बसा। काय काम काढलं? बळवंतराव, अहो कामाचं काय घेऊन बसलात? कामे होतच राहतील। पण तुम्ही आता जे काही बोलत होता ते ऐकलं आम्ही येताना। अगदी योग्य तेच बोलत होतात तुम्ही बळवंतराव। ज्या वेळेला आम्ही आमच्या खेळाची जाहिरात केसरीमध्ये देतो ना, त्यावेळेला गर्दी अशी ओसंडून वाहत असते। बऱ्याचदा तर अशी वेळ येते की नाट्यगृहाची दारं सुद्धा बंद करून घ्यावी लागतात। बळवंतराव, आम्ही आता ठरवलंय, आमच्या प्रत्येक खेळाची जाहिरात यापुढे आम्ही केसरीमध्येच देणार। वा 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 वा, हे उत्तम झाले बरं का नामजोशी। अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणजे आपले नेहमीचे जाहिरातदार। तुमच्या समक्ष त्यांनी आता केसरीचं कौतुक केलंय। बरं अण्णासाहेब, माफ करा, पण मला आता तातडीनं शाळेत जावं लागणार आहे। नामजोशी, तुम्ही जाहिरातीचा मसुदा लवकरात लवकर तयार करून घ्या। हो। एक असं करता का, तुम्ही येता का शाळेत माझ्यासोबत? त्यानिमित्ताने शाळा बघणंही होईल आणि विद्यार्थ्यांची भेटही होईल। चला चला। पुढे काय करायचं हा प्रश्न तर आहेच, पण आम्ही ऐकलं होतं की आपण महाविद्यालय पण सुरू करताय। तसं झालं तर उत्तमच होईल। बसा बसा बसा। महाविद्यालय सुरू तर करायचंय, पण तुम्हाला सांगतो महा कठीण काम आहे ते। भास्करराव, अहो असे एकटे उभे का? या बसा। आपण आम्हाला सांगितलंच नाही घरचे काय म्हणाले ते। तुम्ही घरी सांगितलं ना की तुम्हाला घरच्या व्यवसायामध्ये रस नसून शिक्षणामध्ये रुची आहे आणि भविष्यात जाऊन शिक्षक व्हायचंय। हो। मग काय म्हणाले घरचे? कसलं काय हे मी घरी सांगायचा अवकाश आमचे पंजोबा काढाडले आणि म्हणाले आधी वंश वाढवण्याचं बघा। गावची पोरं शिकवायला जात आहेत, गावच्या पोरांना शिकवायच्या आधी घरी काही ते कर्तव्य पार पाडा। या जुन्या पिढीतल्या लोकांना समजावून सांगणं मोठं कठीण आहे बघा। असो, तुमचं ठरलंय ना, उत्तम। आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या पत्नीलाही लिहायला वाचायला शिकवा। कसं आहे, एक स्त्री शिकली की ती साऱ्या कुटुंबाला शिकवते। म्हणून गुरुजी, मला तुमचं पटतंय,
आपण आधी आपल्या पायावर उभं राहायला हवं. पण घरच्यांना समजवणं फार कठीण काम आहे. गुरुजी आपण नेहमीच सांगतात की अमुक पुस्तक वाचा, तमुक पुस्तक वाचलंच पाहिजे, घरच्यांनाही वाचायला दिलं पाहिजे. पण पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक आणायचं तरी कुठून? मुलांनो, पाहिलेत का कोण आलंय आपल्याला भेटायला? तेच खरे. हो तेच, चेहऱ्यावरून तरी तेच वाटतंय. मी यांचं नाटक पाहिलंय. मी तर केवळ ऐकलं होतं यांच्याबाबत. ओळखतायत मुलं? होय. या. आपण जाणतात हे आहेत बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकाने नवा इतिहासच रचलाय. बळवंतराव, अहो इतिहास वगैरे काही नाही. माझे काम ह्या रसिक प्रेक्षकांना आवडते इतकेच. बरं का मुलांनो, तुम्हाला सांगतो, मला खरं तर शिक्षणामध्ये अजिबात रुची नव्हती. मग नंतर मी शिक्षण अर्धवट सोडलं आणि शिक्षकी पेशा पत्करला. हे महत्वाचे. पण खरं सांगायचं झालं तर त्यातही माझं काही मन रमेना. मला संधी मिळत गेली आणि मी त्या संधीचं सोनं केलं. पण मुलांनो, तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र मी आवर्जून केली. मी प्रचंड कष्ट केले. मुलांनो, तुम्हाला सांगतो, कष्टाची तयारी आपण ठेवायलाच हवी. आमच्या घरात नाटकाचं नाव पडलं तरी हाहाकार होतो. त्यात काम करणं तर दूरच. हे पहा, नाटक पाहणं किंवा संगीत ऐकणं हे काही गैर नव्हे, मुळीच नाही. या कलांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी सुद्धा प्रचंड कष्ट लागतात. हे त्यांचं क्षेत्र आहे. आणि बरं का, आपलं विहित ध्येय काय हे जाणून त्याच्यावरची नजर ढळू न देता आपण इतर गोष्टींचाही आनंद घ्यायला हरकत नाही. आणि त्यासाठी आपला दृष्टिकोन विस्तारायला हवा. फक्त अभ्यास एके अभ्यास, शिक्षण एके शिक्षण न घेता अवांतर वाचन देखील वाढायला हवं. त्यासाठीच आम्हाला ग्रंथालय उभं करायचं. आर्थिक अडचण सुटली तर तेही उभं करू. तुर्तास पैशाच्या अभावी ते एक स्वप्नच राहिलं. ते असो. अहो बळवंतराव, असे कसे? मी आहे ना. थांबा बळवंतराव, ग्रंथालयाच्या उभारणीसाठी माझ्याकडून ही सप्रेम भेट 100 रुपये. अहो, याची काही आवश्यकता नाही अण्णासाहेब. बळवंतराव, संकोच करू नका, घ्या. या मम म्हणा अगरकर. घ्या. खरंच आभारी आहोत. धन्यवाद. मुलांनो, टाळ्या वाजून अण्णासाहेबांचे आभार मानूया. धन्यवाद. अरे मामा, गोपाल, कधी आलास? हे काय आत्ताच? अरे आणि टपाल नाही का टाकायचं? घ्यायला आलोस तुम्ही. तुला घ्यायला यायला मी काय बालक आहे? पुण्यात माझं काम होतं, म्हटलं येऊन जाऊ तुझ्याकडे, गाठी भेटी होतील. बरं झालं आलास. बळवंतराव, हे आमचे मामा दत्तोपंत भागवत. नमस्कार. पेशाने वकील आहेत. आणि मामा बळवंतराव टिळक. वा, आता यांना कोण नाही ओळखत? एव्हाना पंचक्रोशीत परिचित झालेत हे आणि तूही. बसा बसा, मी आहे आत. हो. बस बस. बर मला सांग, मावशीची तब्येत कशी आहे? मी तुरुंगामध्ये असताना ऐकलं तब्येत बरी नव्हती तिची. बरीच म्हणायची. वैद्यांची औषधं सुरू आहेत, पडतोय थोडाफार उतार. आता आलायस तर निवांतपणे राहा, घाई करू नकोस. निवांतपणे नाही, 2-4 दिवस आहे. माझं काम झालं की जाईन मी. अरे तोवर मुक्काम इथेच. अहो तुम्ही इथे येता का जरा? बरं, तू हातपाय धुवून घे, मी आलोच. बर. काय ग? अहो ते ते कुठे आहेत? कोण मामा? हो. पाय धुवायला गेलाय का? अहो हे तेच आहेत. कोण तेच? ते नाही का, मी तुम्हाला म्हटलं ते आले होते चौकशी करायला, तेच आहेत हे.
बरं मग? तर बरं मग काय? आपल्या लग्नात मी काही मान वर करून पाहिलं नाही कोणाला. साधं तुम्हाला नाही पाहिलं तर तुमच्या नातेवाईकांना कुठे पाहायला गेले मी? आता मला काय माहित ना, हे तुमचे मामा आहेत ते. यशोदा, मला अजूनही कळत नाही नेमकं तुला म्हणायचं आहे काय. अहो, तुम्हीच रागे भरले ना मला. दारावर आलेल्या व्यक्तीची नीट चौकशी करायची, मग ती व्यक्ती भलेही पुरुष असो. मग काय थेट तुम्ही म्हणालात ना, अगदी तसं केलं. बसा म्हणाले, नाव विचारलं त्यांना. नाही म्हणजे खरं तर तेव्हाच लक्षात यायला हवं होतं माझ्या. पण मला बाई काय हो, सासरेत ते माझे, तर काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल, काय वाटलं असेल त्यांना. आधीच सासूबाईंना मी नकोय. अहो, तुम्हाला दुसरं लग्न कर असं सांगायला आले का ते इथे? अहो, हसताय काय? इथे जीव चाललाय माझा. अगं हसू नको, नाही तर काय करू. जेव्हा नव्हतं विचारलंस तेव्हाही रडलीस, आणि आता एवढं विचारलंयस तरी रडतीस. मग का आलेत ते? आता मामा कशासाठी आलेत मला माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, हे जर रडणं थांबवलं नाहीस तू तर मात्र मला दुसरा विचार करावा लागेल. मी कुठे रडते? मी नाही रडते बाई, हे बघा. बरं ठीक आहे, तू पानं वाढलीस ना, भात वाढायला घे, आम्ही येतोच. मी कुठेही जात नाहीये आणि तुलाही कुठे पाठवणार नाहीये, समजलं? हसून दाखव आता, हसून दाखव. पाणी, सावकाश. हे घ्या. शांत, सावकाश. तुम्ही बसता का? बरं का बळवंतराव, आमचा गोपाळ अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार, पण परिस्थितीने त्याला हात नाही दिला. कराडात मुन्सब दरबारात कारकून म्हणून काम करीत होता. रत्नागिरीला 300 मैल शिक्षणासाठी म्हणून चालत गेलेला. फार कष्ट घेतले मुलाने. 9वी पर्यंत शिकून पुन्हा कराडास आला, मग माझ्याकडे अकोल्यास. पण तिथेही आम्हा दोघांचा स्वयंपाक तो एकटा करायचा. म्हणजे फुकटात काही घेणे या मुलास कधी मांडणेच नव्हते. निश्चित असो. अहो मामा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ होता तो. अहो बळवंतराव, याची ज्ञानार्जनाची भूक काय सांगू तुम्हास. अहो मिरजेत असताना एकदा हा पुस्तकाच्या दुकानात शिरला. तिथे दुकानदाराने त्याला विचारलं, अरे पुस्तकं हाताळतोयस पण विकत घेण्याची ऐपत आहे का तुझी? तेव्हा त्याने निबंधाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिलं बक्षीसही पटकावलं. आणि लगोलग जाऊन ते पुस्तक विकतही आणलं. अशी याची ज्ञानपिपासा. ती तर काय सर्वश्रुत आहे. परंतु त्यानंतर कधी त्यांनी मला काही विचारलं नाही. अहो कित्येक पुस्तकं त्यांच्या दुकानामध्ये माळ्यावर धुळीत बसून वाचलीत मी. आणि एकदा का पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच उठायचो. पण कधी काही बोलले नाहीत हा मला. नाही, खरोखर गोपाळराव, आजवरचे तुमचे आयुष्य म्हणजे महाखडतर. अजूनही म्हणावे तसे काही स्थैर्य नाही. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही. गोपाळने शिक्षण पूर्ण झाल्यावर आईस एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात स्पष्ट कल्पना दिली, माझ्याकडून गलेरट्ट पगाराची अपेक्षा करू नये. माझे शिक्षण देश कार्यासाठी मी अर्पण केले आहे असे समज. अहो अर्थात साक्षीदार आहे मी त्या दिवसाचा. काय आगरकर. नाही पण खरोखर हे फार धारिष्ट्याची गोष्ट केलीत तुम्ही. मला मात्र सुदैवानेच म्हणायला हवे, तसे कष्ट करावे लागले नाहीत. बळवंतराव, प्रत्येकाचा आपापला प्रवास असतो.
बरं का मामा, यांची वाचनाची भूक एक वेळ मी समजू शकतो, परंतु यांचा लिखाणाचा झपाटा वाऱ्यालाही लाजवेल असा आहे. छे 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 छे, इतक्या वेगाने लिहिता मला ते कधीच गाठता यायचे नाही. अहो बलवंतराव, प्रत्येक माणूस वेगळा, सगळ्यांना सगळं कसं साजरं दिसावं. मित्रांनी एकसारखं असण्यापेक्षा ते इंग्रजीत म्हणतात ना तसं कॉम्प्लिमेंटरी असावं. हे मात्र खरंय. फार योग्य बोललात. बळवंतराव, माझ्या मनामध्ये एक विचार आला होता. विद्यार्थ्यांची माझ्यासारखी गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये एखादं ग्रंथालय सुरू केलं तर काय वाटतं तुम्हाला? कल्पना तर फारच स्तुत्य आहे, परंतु हे कसं करायचं डोक्यात आहे. हा, ते मात्र तुमच्या कुबेराच्या हातामध्ये. आता तो प्रसन्न झाला तरच ते शक्य आहे. हे मात्र अगदी खरं. आत येऊ शकतो का आम्ही? मी लिहित असताना मला त्रास द्यायचा नाही हे किती वेळा सांगायचं आता. बरं, मग नंतर येऊ का? आपण या बसा. इकडे कसं येणं केलं खाशा स्वाऱ्यांनी? हा स्वर आमच्या स्नेहाचा निश्चितच नाही. आबासाहेब, आपला जुना स्नेही संपला डोंगरीच्या तुरुंगात. माफी मागावी लागली तेव्हाच त्याचा खून पडला. आमची काही कारणं असतील ना बळवंतराव. अहो, राजकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा, सगळ्या गोष्टी आपल्या मर्जीने नाही ना करतायत. समजला, आपला नाईलाज समजला. मग आता हा संताप जाऊन आमचे जुने स्नेही आम्हाला परत मिळाले असे समजावे का आम्ही? असं म्हणायला हरकत नाही. चला, मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटते. कसं आहे आबासाहेब, झाले गेले विसरून जाणे इष्ट. चला, आपल्या आपल्या स्नेहाचा नवा अध्याय सुरू करूया. बळवंतराव, हो बळवंतराव. साहेब, अहो हो, आमच्या घरी मंडळींचं कुठल्याशा व्रताचं उद्यापन होतं. धोशा चालला होता, जेवून जा जेवून जा म्हटलं. जेवणावळी उठवायला इथं कुणालाही वेळ नाही. प्रसाद बांधून द्यावा. काय आहे, प्रसाद चार चौघात वाटला की पुण्यही मिळतं. आणि आज इथं दोन जुन्या स्नेहांची नव्यानं दिलजमाई झालेली आहे. याहून उत्तम योग तो कोणता? घ्या घ्या घ्या. दीनानाथ, दीनानाथ, कागदपत्र घेऊन ये. बळवंतराव, ही तुम्ही सांगितल्यानुसार अंदाजपत्रक तयार केलेली आहेत. बघून घ्या. कसले अंदाजपत्रक? अरे हो आबासाहेब, शाळा झाली, आता नव महाविद्यालय सुरू करण्याच्या आम्ही सारे प्रयत्नात आहोत. अरे वा 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 वा. म्हणजे प्रसादाबरोबर गोड बातमी सुद्धा. छान बळवंतराव, छान. आभारी आहे आबासाहेब. हे पहा, हे असं काहीच प्रयोजन आहे.
वा, कल्पना तर उत्तम आहे.